प्रत्येक पुरुषाला स्वतःच्या बायकोमध्ये ह्या 7 गोष्टी हव्या असतात. अशी असावी बायको. मित्रांनो, नवरा बायकोचा विषय हा आपल्या समाजात नेहमीच चर्चेचा, विनोदाचा आणि कधीकधी टोमण्यांचा भाग राहिला आहे. लग्नानंतरचे आयुष्य म्हणजे केवळ 2 व्यक्तींचा संबंध नसतो, तर 2 कुटुंबांचा, 2 संस्कारांचा आणि 2 वेगवेगळ्या स्वभावांचा संगम असतो. प्रत्येक घरात काही आनंदाचे क्षण असतात, काही मतभेद असतात, काही गैरसमज असतात आणि काही न बोललेली अपेक्षाही असतात. पण ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे एक सत्य कायम असते. ते म्हणजे नवरा-बायकोचे नाते हे विश्वास, सन्मान आणि समजुतीवर उभे असते. या नात्याची वीण घट्ट ठेवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणे गरजेचे असते. संसार हा एकतर्फी कधीच फुलत नाही. तो दोघांच्या सहभागाने, दोघांच्या जाणीवेने आणि दोघांच्या संयमाने फुलत असतो. प्रत्येक पुरुष जो जगनानंतर पती बनतो तो अचानक बदलत नाही, पण त्याच्या खांद्यावर जबाबदाऱ्या वाढतात. तो घराचा आधार बनतो, निर्णय घेणारा बनतो, कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी झटणारा बनतो. बाहेरच्या जगात तो कितीही कठोर दिसला तरी घरात त्यालाही भावनिक आधार हवा असतो. अनेकदा पुरुष आपले दुःख शब्दांत व्यक्त करत नाहीत, त्यांना रडण्याची सवय नसते, तक्रार करण्याचीही सवय नसते. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना वेदना होत नाहीत. उलट ते सगळं मनात साठवून ठेवतात. अशावेळी पत्नीने त्याचा स्वभाव, त्याची शांतता आणि त्याचा संघर्ष ओळखणे महत्त्वाचे ठरते. घरात अनेकदा एक विचित्र ताण निर्माण होतो. एका बाजूला आईवडील, दुसऱ्या बाजूला पत्नी आणि मधोमध उभा असतो तो पती. दोन्ही नात्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करताना तो अनेकदा आतून तुटत असतो. त्याला कोणाला दुखवायचे नसते, पण प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणेही शक्य नसते. अशावेळी पत्नीने समजूतदारपणा दाखवणे अत्यंत आवश्यक असते. पतीवर दबाव टाकून त्याला निवड करण्यास भाग पाडून नातं मजबूत होत नाही. उलट त्याच्या मनात असुरक्षितता निर्माण होते. त्याला दोन्ही नात्यांची गरज असते, जशी श्वास घेण्यासाठी हवा आवश्यक असते तशी. म्हणूनच चर्चा, संवाद आणि परस्पर समजूत या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. रागवण्यापेक्षा बसून बोलणे, मनातले स्पष्ट करणे आणि त्याच्या परिस्थितीची जाणीव ठेवणे या गोष्टी नात्याला आधार देतात. अनेकदा काही स्त्रिया असा समज करून घेतात की पतीला पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवले पाहिजे. पण माणूस हा वस्तू नसतो की त्याला मुठीत बंद करून ठेवता येईल. जसे पाणी घट्ट पकडले की हातातून निसटते, तसेच अतिनियंत्रण नात्यात अंतर निर्माण करते. पतीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्याला प्रेमाने, विश्वासाने आणि आपुलकीने जोडून ठेवणे अधिक प्रभावी असते. जो पुरुष दिवसभर घराबाहेर संघर्ष करत असतो, त्याला संध्याकाळी घरी आल्यावर शांतता आणि प्रेमाची गरज असते. त्याला संशय, चौकशी किंवा सततची तपासणी नको असते. त्याला समजून घेणारी साथ हवी असते. घरातील वातावरण पतीच्या आत्मविश्वासावर थेट परिणाम करत असते. जर घरात त्याचा सन्मान होत असेल, त्याच्या प्रयत्नांची दखल घेतली जात असेल, तर तो बाहेरच्या जगात अधिक निर्धाराने उभा राहतो. पण जर घरातच त्याला कमी लेखले गेले, त्याच्या चुका सतत काढल्या गेल्या, तर त्याचा आत्मविश्वास कमी होतो. म्हणूनच पतीचा आदर राखणे ही केवळ परंपरेची गोष्ट नसून भावनिक स्थैर्याची गरज आहे. आदर म्हणजे भीती नव्हे, तर मान्यता आहे. पत्नीने पतीच्या कष्टांची जाणीव ठेवली, त्याला प्रोत्साहन दिले, तर तो कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास तयार होतो. नवरा-बायकोमध्ये भांडण होणे ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. 2 भिन्न स्वभाव एकत्र आले की मतभेद होणारच. पण त्या मतभेदांचे स्वरूप कसे ठेवायचे हे दोघांच्या हातात असते. घरातील वाद जर बाहेरच्या लोकांपर्यंत गेले तर त्याला वेगवेगळे रंग चढतात. तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप कधीकधी परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनवतो. त्यामुळे घरातील वाद घरातच सोडवणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. दोघांनी शांतपणे चर्चा केली, चुका मान्य केल्या आणि समजुतीने मार्ग काढला तर नातं अधिक घट्ट होते. बाहेर सांगून क्षणिक दिलासा मिळू शकतो, पण नात्याचा गोडवा कमी होण्याचा धोका असतो. आजच्या काळात स्त्रिया शिक्षित आहेत, स्वावलंबी आहेत, नोकरी करतात, घर सांभाळतात. त्यांच्यावरही तितक्याच जबाबदाऱ्या आहेत. पण या सगळ्या भूमिकांमध्ये स्वतःचे स्त्रीत्व जपणे महत्त्वाचे असते. स्त्रीत्व म्हणजे केवळ कोमलता नव्हे, तर संवेदनशीलता, सहानुभूती आणि जोडून ठेवण्याची क्षमता आहे. घरातील प्रत्येक गोष्ट पतीसोबत शेअर करणे, आनंद दुःख वाटून घेणे आणि स्वतःच्या चुका देखील मान्य करणे या गोष्टी विश्वास वाढवतात. जेव्हा पत्नी पतीला आपला जवळचा मित्र मानते, तेव्हा नात्यातील अंतर आपोआप कमी होते. अपेक्षा हा संसारातील मोठा विषय आहे. प्रत्येकाला काही ना काही हवे असते. पत्नीला दागिने, भेटवस्तू किंवा थोडेसे ऐश्वर्य हवे असणे चुकीचे नाही, पण त्या अपेक्षांमागे परिस्थितीचा विचार असणे आवश्यक आहे. पतीच्या उत्पन्नाची मर्यादा, घरातील खर्च, मुलांच्या गरजा या सगळ्यांचा विचार करून वागणारी पत्नी पतीच्या मनात विशेष स्थान मिळवते. कारण तिला केवळ वस्तूंची नव्हे, तर घराच्या स्थैर्याची काळजी असते हे त्याला जाणवते. अशावेळी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आनंद शोधता येते. शेजाऱ्यांची बरोबरी करण्याची सवय अनेक संसार उद्ध्वस्त करते. दुसऱ्यांच्या आयुष्यात दिसणारी चमक खरी असतेच असे नाही.
प्रत्येक घरात काही ना काही समस्या असतात, पण बाहेरून फक्त यश आणि ऐश्वर्य दिसते. जर पत्नी सतत तुलना करत राहिली तर पतीच्या मनात अपुरेपणाची भावना निर्माण होऊ शकते. त्याऐवजी आपल्या घरात जे आहे त्याचे मूल्य ओळखणे आणि समाधान मानणे अधिक सुखकारक असते. खरे ऐश्वर्य हे पैशात नसून परस्परांच्या विश्वासात असते. नवरा बायकोचे नाते टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परस्परांवर शंका न घेणे. संशय हा नात्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. एकदा का शंकेची बीजं रुजली की विश्वास कमी होऊ लागतो. म्हणूनच उघडपणे संवाद साधणे, एकमेकांच्या वेळेचा आणि स्वातंत्र्याचा आदर करणे आणि प्रामाणिक राहणे अत्यावश्यक आहे. संसार म्हणजे केवळ कर्तव्यांची यादी नसते, तो एक प्रवास असतो. या प्रवासात कधी वादळे येतात, कधी ऊन असते, कधी सावली असते. पण हातात हात घालून चालणारे दोन माणसे असतील तर प्रत्येक संकटावर मात करता येते. शेवटी नात्याला कोणतेही 7 नियम किंवा सूत्रे पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकत नाहीत. प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. पण जर सन्मान, प्रेम, संयम आणि समजूत या 4 गोष्टी टिकून राहिल्या तर संसारात गोडवा कायम राहतो. नवरा बायको हे एकमेकांच्या स्पर्धक नसून सहप्रवासी असतात. एकाने चूक केली तर दुसऱ्याने साथ द्यावी. एकाने कमकुवतपणा दाखवला तर दुसऱ्याने आधार द्यावा. आणि दोघांनीही एकमेकांच्या स्वप्नांना पंख द्यावेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने संसार सुखी होतो.